नमस्कार, कुमुदा टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आमच्याकडे एक साहित्यिक आहेत, परशुराम बसनू शिंदे. ह्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर अनेक कविता लिहिलेल्या आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये पण त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. आज कुमुदा टीव्हीमध्ये आज ते आपले गेस्ट म्हणून इथं आलेले आहेत. आज आम्ही त्यांचा संपर्क साधणार आहे. सर, आपलं संपूर्ण नाव? माझं नाव परशुराम बसनू शिंदे. मी मुख्याध्यापक आहे आल्लेओळ इथं मराठी विभागामध्ये. आणि मी बऱ्याचशा एक 36-38 कविता तरी आता ऑलरेडी माझ्या लिहून तयार आहेत. मी शेतकऱ्यांच्या जीवनावर, तसेच डॉक्टर असो किंवा मुलं असो, लहान मुलं असो किंवा एक निसर्ग असो, याच्यावर वेगवेगळ्या कविता मी लिहिलेल्या आहेत आणि त्या स्वतःसुद्धा मी गातो आहे. परवाच मला इथं विश्व हिंदू संमेलन झालं, त्याच्यामध्ये विश्वास कर्मेटे साहेबांनी माझी ती कविता ऐकली होती. तिथंसुद्धा मी कविता सादर केलेली आहे. सर, उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. सर, हे आमच्या प्रेक्षकासाठी एखादी कविता म्हणून दाखवाल का? सर, म्हणून दाखवू शकतो मी तुम्हाला कविता. शेतकऱ्याबद्दलचीच म्हणतो सर. धन्यवाद सर. किंवा आईच्या बद्दलची सुद्धा मी म्हणू शकतो. दोन्ही म्हणून दाखवा सर. पहिल्यांदा मी तुम्हाला आईच्या बद्दलचीच कविता म्हणून दाखवतो. ठीक आहे सर. आई ग आई फार तुला घाई, आई ग आई फार तुला घाई, किती काम करतेस ग मलाच कळत नाही, हाक मारली मी तुला अंगणात खेळ म्हणतेस मला, मी तर तुझा सोनूला खाऊ दे ग तू मला, मी तर तुझा सोनूला खाऊ दे ग तू मला, गोड खाऊ खाऊया अंघोळीला जाऊया, अंघोळ होईल गरम गरम भाकर दे ग नरम नरम, एक भाकरी भाजली शाळेची घंटा वाजली, शाळेमध्ये जाईन मी खूप खूप अभ्यास करून, शिकून मोठा झाल्यावर शिक्षकच नक्की होईन मी. ही माझी आई गा अशी कविता आहे. बरं, धन्यवाद सर. आणि आता आपण शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित तुम्ही जी कविता म्हणणार, शेतकऱ्याच्या जीवनावर सर, एकंदरीत शेतकऱ्याचं जीवन काय असतंय किंवा एखादा पूर आला, पाऊस आला, शेतकऱ्यांचं पीक पाणी किंवा त्यांची हालत काय असते याबद्दल मी कविता सर सादर करणार आहे. माझ्या कवितेचं नाव आहे शेतकरी. तर मी तुम्हाला ती म्हणून दाखवणार आहे. आम्ही शेतकरी हो शेतकरी, आम्ही शेतकरी हो शेतकरी, नांगर आमुच्या खांद्यावरी, आम्ही शेतकरी हो शेतकरी, नांगर आमुच्या खांद्यावरी, आम्ही शेतकरी हो शेतकरी. कुणी म्हणतो हो शेतकरी राजा, कुणा वाटते आमुचीच मज्जा, कुणी म्हणतो हो शेतकरी राजा, कुणा वाटते आमुचीच मज्जा, आमुच्या वेदना सांगू का तुम्हाला, ऊस आणि भात भाजीपाला, शेतकरी पुरवितो सगळं तुम्हाला. नाही आमदार नाही खासदार, नाही आमदार नाही खासदार, सांगा आम्हाला कोणाचा आधार, नाही आमदार नाही खासदार, सांगा आम्हाला कोणाचा आधार. आम्ही राब राब राबतो म्हणून जनतेची पोट भरतो, आम्ही राब राब राबतो म्हणून जनतेची पोट भरतो, शेवटी आमच्या नशिबा पडते, शेवटी आमच्या नशिबा पडते, सुकी शिळी भाकरी, आम्ही शेतकरी हो शेतकरी, नांगर आमुच्या खांद्यावरी, आम्ही शेतकरी हो शेतकरी, नांगर आमुच्या खांद्यावरी. फाटलेली भोंगडी फाटलेली बंडी
तुटली माझ्या लंगोटाची नाडी, नाही सुई दोरा मिळतच नाही, शेताला जायची मला पार घाई, पुढे पुढे निघाल्या हो आई माई ताई, हातात बादली दुसऱ्या हाती, बैलांची दोरी डोक्यावर गवताचा भारा डोईवरी, कुऱ्हाड मी घेतली खांद्यावरी, आम्ही शेतकरी हो शेतकरी, नांगर आमुच्या खांद्यावरी, आम्ही शेतकरी हो शेतकरी, नांगर आमुच्या खांद्यावरी, कालच पाऊस पडला फार, ढगफुटी झाली मुसळधार, पाणीच पाणी झालं सगर, सांगा कसा मी पडू बाहेर, घराच्या बाजूला तळच सार, घरात रडतात 4-5 पोर, बैल म्हैस आणि गुरढोर, परड्यात ओरडतय काळ बकर, थंडीनं कुई कुई करतय कुतर, आमच्यावर आज आली आहे उपास हो मारी, आम्ही शेतकरी हो शेतकरी, नांगर आमुच्या खांद्यावरी, आम्ही शेतकरी हो शेतकरी, नांगर आमुच्या खांद्यावरी. क्षमस्व, टाइम अपुरा आहे. मला अजून ती 5-6 कडव्यांची कविता आहे, पुन्हा एकदा मी सादर करेन. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही ज्या आपल्या देशाचा पाठीराखणा असलेल्या शेतकऱ्याची जीवनव्यथा या कवितेमधनं सादर केली आणि खरोखरच शेतकऱ्याचं जीवन कसं असतं हे आमच्या प्रेक्षकांसमोर मांडला, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.